चेक हे त्यामध्ये आवाज येतोय? हे तिकडे येतोय का सिग्नल? चेक हे येते. धन्यवाद. SRPL 2025 मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सहा गडी बाद 12 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. प्रथमेश सोबत फलंदाजी करताना आपल्याला रुपेश पाहायला मिळतोय. रुपेश सोबत दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करतोय तो मयूर. मैदानाच्या आतमध्ये असलेली मॅचची स्थिती पाहता असं वाटतंय की या मॅच मध्ये पारडं थोडंसं जड आहे. ते शिवडीचा सम्राट या संघाचं. जय मल्हार स्पोर्ट्स क्लब आणि शिवडीचा सम्राट या दोन संघांमध्ये नेहमीच एक चांगली फाईट राहिली आहे. साईराज प्रीमियर लीगच्या अंतर्गत आपण ज्या वेळेला ही स्पर्धा पाहिली आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात जेव्हा जेव्हा आलेत तेव्हा मात्र आपण जर पाहिलं तर एक चांगली चुरस रंगली आहे. नेहमीच चांगली फाईट झाली हे आपण सांगत होतो. दरम्यान हा चौकार आपण बघतोय SRPLच्या या दुसऱ्या रजनीमधून, दुसऱ्या रात्रीमधून खरं तर, कारण आता 12 वाजून गेलेत आणि 12 वाजून गेल्यानंतर सुद्धा क्रिकेटचा तोच आनंद घेण्यासाठी या प्रेक्षकांची तितकीच गर्दी आपल्याला आज मैदानावरती पाहायला मिळू शकेल. सर्व प्रेक्षक आणि त्याचबरोबर आमचे सर्व मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मोठी मान्यवर मंडळी या स्पर्धेला लाभलेली आहे. चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये डायरेक्ट हिट लागलाय आणि पंचांचा निर्णय. यस, फलंदाज बाद. आणखीन एक बॅटर इथे मात्र आउट झालाय. 6 गडी बाद 16 धावा स्कोर कार्ड वरती सध्या आपल्याला बघायला मिळत होत्या आणि रिव्ह्यू मागितलाय बॅटिंग टीमने. ठीक आहे, बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे आणि बॅटिंग टीमच्या रिव्ह्यूच्या माध्यमातून मात्र काय निष्पन्न होत आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया. सध्या स्कोर कार्ड वरती सुद्धा एक चांगला सन्मानजनक आकडा अपेक्षित करत होतो, परंतु जय मल्हार स्पोर्ट्स क्लबला कुठेतरी या वेळेला कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न केला गेला. 20 धावांच्या आतमध्येच मला वाटतं हा डाव थांबतोय की काय, कारण जय मल्हार स्पोर्ट्स क्लब तसं बघायला गेलं तर खूप चांगला खेळ राहिला आहे मागील काही पर्वांमधून. आणि त्याचबरोबर जय माता दी शिवडीचा सम्राट डायरेक्ट हिट आणि बॅटर आउट. थोडीशी चुरस त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर तुल्यबळ आहेत. सध्या स्कोर जर आपण पाहिलं तर 16 धावा आहेत स्कोर कार्ड वरती आणि 17 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. सामना चालू करा, जास्त वेळ घेऊ नका.
ठीक दुपारी 12 वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि उद्याच्या दिवसातलेही सामने आपण जाणून घेऊया. उद्याच्या दिवसात इंटर साईराजची ही स्पर्धा आहे आणि सी ग्रुप मधून शिवडी विधानसभेतील शिवडी परिसरातील रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मात्र खेळणारे संघ सुद्धा आहेत. तसं बघायला गेलं तर उद्या सामना क्रमांक 17 असेल, पहिली मॅच असेल उद्या दुपारच्या 17 मधून प्रभात क्रीडा मंडळ विरुद्ध हिरजीबागची माऊली. त्यानंतर जय माता दी विरुद्ध शिवडीचा महाराजा, शिवडीचा महाराजा विरुद्ध हिरजीबागची माऊली, प्रभात क्रीडा मंडळ विरुद्ध जय माता दी, शिवडीचा महाराजा विरुद्ध प्रभात क्रीडा मंडळ, हिरजीबागची माऊली विरुद्ध जय माता दी, असे साखळी फेरीतले सामने उद्याच्या 17 मध्ये आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत. प्रवीण जबरदस्त बॅटर आहे आणि प्रवीण सोबत हर्ष काय बॅटिंग केली आहे मागच्या मॅच मध्ये सुद्धा या दोन्ही फलंदाजांनी. विशेषतः प्रवीण असेल, प्रवीण सोबत सचिन असेल, असे खेळाडू मात्र आज या शिवडीचा सम्राट संघासाठी सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करताना. दुसऱ्या बाजूला जय मल्हार स्पोर्ट्स क्लब शिवडी कोळीवाडा परिसरातला हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. एक पर्व जे त्यांनी सुद्धा जिंकलंय या स्पर्धेचं आणि यावेळेला रचनात्मक फटका, एक चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळालं प्रवीणच्या या फटक्यामधून. एक चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आज मात्र खेळण्यामध्ये महारत हासिल असलेला हा फलंदाज आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. बिनगडी बाद 3 धावा आलेत स्कोर कार्ड वरती आणि यावेळेला चेडलं बॉलला थोडस क्रिकेट मैदानाच्या बाहेरून सुद्धा खेळलं जातं. कधी कधी मैदानावरचे क्रिकेटर क्रिकेट खेळतात परंतु त्यांना बाहेरून प्रोत्साहन देणं किंवा मग बाहेरून थोडस ज्ञान देणं हे आपल्या प्रत्येक टीमचा मेंबर जो आहे तो मॅच मध्ये असतो. जिथे आपण पाहिलं तर त्याला सांगितलं जातं की असं खेळ, असं कर, असं करू नकोस. आणि जबरदस्त फटका, चांगला फटका आहे. स्वीट साऊंड येतोय बॅट मधून, एक गोड आवाज आलाय आणि त्या आवाजासोबत मात्र एक रन सुद्धा मिळणार आहे. 5 रन स्कोर कार्ड वरती बिनगडी बाद सध्या आपण बघतोय. स्कोर कार्ड साठी चांगला प्रयत्न करतायत. असं बघायला गेलं तर लक्ष काही जास्त मोठं नाहीये. अवघ्या जिंकण्यासाठी 18 धावांचा पाठलाग आहे आणि सध्या स्कोर जर आपण पाहिलं तर 6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. कॅल्क्युलेशन आपण बघतोय, 18 बॉल आणि 11 रनची गरज आहे. पुन्हा एकदा स्वीप केलं बॉलला प्रवीणने. चांगलं क्रिकेट खेळलं जाते प्रवीणच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग आपण त्याच्या माध्यमातून बघतोय. एक रन मात्र आपल्या टीम साठी तो गोळा करताना आपल्याला बघायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती सध्या तरी आपण बघितलं तर 1 रनची वाढ होते. 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. हर्ष दोन्ही डावखुरे हाताचे बॅटर बघा, 3 डावखुरे हाताचे बॅटर सुरुवातीलाच बॅटिंग करताना सचिन असेल, त्याचबरोबर प्रवीण असेल आणि सध्या हर्ष, असे 3 बॅटर जे डावखुरे हाताचे आहेत. आणि तिन्ही बॅटर जर आपण पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग केली आहे तिन्ही बॅटरने आतापर्यंत तरी आपल्या शिवडीचा सम्राट या संघासाठी. आणि दुसऱ्या बाजूने शिवडीची दुर्गा माता, शिवडीचा हा संघ अजून एक आपण जर पाहिलं तर जय मल्हार स्पोर्ट्स क्लब आणि अशी सर्व शिवडी परिसरातली ही जी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, सामाजिक संस्था, ही मंडळ आणि त्या मंडळांना मात्र रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मात्र दिला गेलेला स्पर्धेतला मोफत प्रवेश. आणि त्यानंतर आपण दरवर्षी आपण जर पाहिलं तर ही वेगळी संकल्पना अगदी क्रिकेटच्या पटलावरती एक वेगळी ओळख बनवली आहे साईराज प्रीमियर लीगने. साईराज प्रीमियर लीग असेल, मग हा कला क्रीडा महोत्सव असेल ज्यामध्ये चित्रकला स्पर्धा होते, बुद्धिबळ स्पर्धा होते, कॅरम स्पर्धा होते, रक्तदान शिबिर होतं, आरोग्य तपासणी शिबिर होतं, असे वेगवेगळे कार्यक्रम मंडळाच्या माध्यमातून मात्र दरवर्षी राबवले जातात. अगदी आपण जर पाहिलं तर मंडळ हे नेहमीच कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक या मंडळांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर विविध कार्यक्रम दरवर्षी आयोजित केले जातात. रनआउटची मात्र रिव्ह्यू साठीची मागणी पंचांकडून केली गेली आहे. बघूया आता मात्र आमच्या टीव्ही अंपायरच्या माध्यमातून काय कळतंय, आमचे पंच आम्हाला काय दाखवतायत, आमची श्री साई स्पोर्ट्सची जी टीम आहे त्याच्या माध्यमातून मात्र काय निष्पन्न होतंय बघूया. रनआउटचा प्रयत्न तिकडे केला गेलाय आणि हा रनआउटचा प्रयत्न मला वाटतं
नॉट आउट असेल. नऊ रन स्कोर कार्ड वरती सध्या बिनगडी बाद. 1.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आपण बघतोय. यानंतर होणारा सामना शिवडीची दुर्गा माता विरुद्ध जय मल्हार स्पोर्ट्स क्लब. म्हणजे जय मल्हार स्पोर्ट्स क्लब ऑलरेडी मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या सोबत या नंतरच्या मॅच मध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळेल तो शिवडीची दुर्गा माता. साऊंड माइंड्स आणि साऊंड माइंडचे आमचे बंधुतुल्य मित्र योगेश रोगे त्यांच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगलं योगदान राहिलंय. साऊंड माइंडचे काही प्रतिनिधी सुद्धा आज खूप चांगली मेहनत घेतली. त्यांनी सुद्धा खूप चांगलं सहकार्य केलं आमच्या आयोजन समितीला. मग साईराज मित्र मंडळाचे अध्यक्ष असतील, मानद सचिव असतील, खजिनदार असतील, कार्याध्यक्ष असतील आणि मंडळाचे सर्वच कार्यकर्ते म्हणजे ज्यांनी ज्यांनी मंडळाच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करत असताना आतापर्यंत 8 पर्व आपण यशस्वी आयोजन करून दाखवलेलं आहे. आणि त्यानंतर हे 9वं पर्व त्यामध्ये काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न. परंतु आपण जर पाहिलं तर शिवडी परिसरातील मंडळ आहेत, त्याचबरोबर इंटर साईराज आहे आणि मग त्यामध्ये आपण जर पाहिलं तर काहीतरी वेगळं करायचं होतं यावर्षी. परंतु त्यासाठी वेळ थोडी कमी पडली जेणेकरून आपण विचार केला होता की शिवडी विधानसभेतले अंतर्गत ऍटलिस्ट 8 संघ खेळवायचे किंवा मग खुल्या गटाचे ऍटलिस्ट 8 संघ आपण खेळवायचे. कुठेतरी असा आयोजन समितीचा विचार सुरू होता. परंतु त्यासाठी मग अरेंजमेंट करायला वेळ तेवढी पुरी पडली नाही आणि त्यामुळे अपूर्ण वेळेमुळे कुठेतरी हा वर्षी तरी आपण असाच खेळ खेळूया जो आपला 8 पर्व चालत आलेला आहे. परंतु पुढच्या वर्षी नक्कीच आपण तो प्रयत्न करू की ऍटलिस्ट शिवडी विधानसभा 8 संघ खेळवायचे किंवा मग खुल्या गटातले 8 संघ खेळवायचे. तर इथे मात्र आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतंय ते शिवडीचा सम्राट संघाचं जय मल्हार स्पोर्ट्स क्लबच्या विरोधामध्ये. शिवडीचा सम्राट हा संघ आपण जर पाहिलं तर शिवडी कोर्ट, लोहारचाळ वगैरे आजूबाजूचा जो परिसर आहे त्या परिसरातून आलेले हे सर्व खेळाडू आहेत. आणि दुसऱ्या बाजूला शिवडी कोळीवाडा. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन्स येत आहेत रोहन दोंदे सरांच्या माध्यमातून. अगदी आता टार्गेटच्या खूप जवळ आहे तसं बघायला गेलं तर शिवडीचा सम्राट. आणि यावेळेला डाऊन दी ट्रॅक खेळलाय प्रवीणने. प्रवीण मात्र तितकाच चपळ दिसतोय. तिथे आपण पाहिलं तर फटका खेळल्यानंतरच लगेचच आखोई आखो में इशारा ज्याला आपण हँड अँड आय कोऑर्डिनेशन बोलतो ना, या दोन फलंदाजांमधलं खूप प्रभावी आहे. अगदी एकही विकेट आतापर्यंत खर्च केलेली नाहीये आणि अशा पद्धतीचे फटके जे हर्षच्या बॅट मधून येत आहेत हे अंडरआर्म क्रिकेट हे त्यांचा रोजचा खेळ आहे असं दिसून येत आहे. बिलकुल ये मेरे बाये हात का खेळ आहे, कारण दोन्हीही डावकुरे हाताचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि सध्या आपण जर पाहिलं तर मला वाटतं हा सामना संपलेला आहे, कारण 17 धावांचं टार्गेट होतं, ते 17 धावा बनलेत स्कोर कार्ड वरती आणि त्यामुळे विजेता ठरलाय तो शिवडीचा सम्राट आणि पराभूत ठरतोय तो मात्र जय मल्हार स्पोर्ट्स क्लब शिवडी कोळीवाडा. तर दोन्ही संघांचं मनपूर्वक अभिनंदन असेल. दोन्ही संघांना मात्र या ठिकाणी स्पर्धेत सहभागी घेतल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतोय. आणि यानंतर शिवडीची दुर्गा माता विरुद्ध जय मल्हार स्पोर्ट्स क्लब या दोन संघांमध्ये यानंतरची मॅच असेल. आपण टॉस कंप्लीट केलेला आहे आणि दोन्ही टीमला मी विनंती करतोय आपण आता मात्र जो काही निर्णय असेल लगेचच मैदानाचा ताबा घ्या.